Good morning, friend. Welcome to Indirabai Lalwani Junior College, Jamnerpura, Jamner District, Jalgaon. आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री ह्या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. ह्या चॅप्टरचं पुढचं लेक्चर त्या संदर्भामध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. मी एस.व्ही. राजपूत तुम्हाला या संदर्भामध्ये सांगणार आहे. ओके, आत्तापर्यंत मागच्या लेक्चरला काय बघितलं आपण त्याचा एक थोडक्यात आढावा घेऊ आणि पुढे जाऊ. मागच्या लेक्चरला आपण ॲटम, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी आणि मास ऑफ ॲटम याच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलं. त्याच्यामध्ये आपण असं बघितलं की विशेषतः मास ऑफ ॲटमच्या संदर्भामध्ये आपण इथं डिस्कशन करू. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी ही तुम्हाला डिलेटेड सिलेबसमधला भाग आहे. तुम्ही तो अभ्यासला नाही तरी चालेल, पण ती पुढे डिपेंड आहे. ते केमिकल लॉसशी त्यांचं रिलेशन आहे म्हणून ते तुम्हाला मी सांगितलं. आता आपल्याला पुढे मास ऑफ ॲन ॲटम याचा विचार करायचा आहे. ॲक्च्युली मास ऑफ ॲटमचा जर आपण इथं विचार केला, मास ऑफ ॲन ॲटम ही कन्सेप्ट आपण लक्षात घेऊ. दोन कन्सेप्ट आपण इथे लक्षात घेतो आहे, 1 आणि 2. पहिले आहे तुमचं मास नंबर ही कन्सेप्ट आहे आणि दुसरी आहे रिलेटिव्ह ॲटॉमिक मास नंबर. रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ही एक कन्सेप्ट आहे. आणि पहिली काय तुमची मास नंबर मीन्स ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर. ओके, तर ॲटॉमिक मास नंबर ही थोडक्यात अजून रिवाईज करतो. रिलेटिव्ह ॲटॉमिक मास काय आहे तेही रिवाईज करतो आणि पुढे जाऊ आपण. इथं आधी ॲटॉमिक मास नंबर काय ते सांगतो तुम्हाला. कोणताही ॲटम आहे, जर तुम्ही ॲटमचा जर विचार केला तर ॲटम हा तुमचा त्याचं जे काही मास आहे ते मास लोकलाईज झालेलं आहे, ते त्याच्या न्यूक्लियसमध्ये लोकलाईज झालेलं आहे. आपण असं समजू की हा तुमचा ॲटम आहे, हे न्यूक्लियस आहे, हे तुमचं न्यूक्लियस आहे, त्याला आपण न्यूक्लियॉन म्हणतो. आता न्यूक्लियस काय आहे तुमचं, तर तिथं प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आहेत. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आहेत. तर मास ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला. मास नंबर म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला, तर नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन आहे. ठीक आहे, याला आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणा. ठीक आहे, एकदम सिम्पल आहे. जे तुमचे न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे यांची जी काही बेरीज आहे, टोटल बेरीज जी आहे त्याला आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. पण रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ही कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ही कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. तर याचं रिलेशन दिलेलं आहे. आपण काय याचं रिलेशन दिलेलं आहे, ही जी काही कन्सेप्ट आहे ही C12 कार्बन ॲटम्सशी रिलेटेड आहेत. C12 म्हणजेच कार्बन 12 ॲटम्सशी ही कन्सेप्ट रिलेटेड आहेत. आता ह्या कन्सेप्टमध्ये काय सांगितलं त्यांनी बघा, की जे काही तुमचं मास आहे ते मास 1 AMU मास 1 AMU और 1 युनिफाईड मास असं आहे ते, किंवा और 1 डाल्टन 1D असं आहे ते. तर याची जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू त्यांनी कॅल्क्युलेट केलेली आहे. काय व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली त्यांनी ती, तर 1 AMU इज इक्वल टू 1.66 × 10⁻⁻24 ग्रॅम केलेली आहे. ठीक आहे, आणि मग याच्यावरून तुम्ही कम्पॅरिझन करताय इतरसोबत. ही 1 AMUची व्हॅल्यू आहे, मग 2 AMUची किती असणार आहे, किंवा मग समजा तुम्ही इथं 16 AMU आहे तुमचं, तर या 16 AMUची मास किती, त्या ॲटमचा मास किती असेल तर ते आपल्याला इथं कॅल्क्युलेट करता येणार आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं ॲटॉमिक मास म्हणजे रिलेशन दिलेलं आहे. हे कार्बन C12 सोबत रिलेशन दिलेलं आहे. हे C12 सोबत रिलेशन देताना काय केलं त्यांनी, 1/12 ऑफ कार्बन ॲटम ऑफ कार्बन ॲटम. ओके, 1/12
ऑफ कार्बन ॲटम मल्टिप्लाय बाय मास ऑफ ॲटम, त्यास तुमचं इथं ही AMU व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, ही काय तुम्हाला इथं AMU व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, त्या संदर्भामध्ये आपण इथं बघितलं. आता आपल्याला आजच्या लेक्चरला ॲव्हरेज ॲटॉमिक मास काय याचा विचार करायचा आहे. कशाचा विचार करायचा आपल्याला इथं आज लेक्चरला ॲव्हरेज ॲटॉमिक मास याचा विचार करायचा आहे. हा ॲव्हरेज रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ॲक्च्युली हेडिंग काय असायला पाहिजे ते ही बोर्डमध्ये आपलं पुस्तकात जशी आहे तशी मी दिलेली आहे. ॲव्हरेज रिलेटिव्ह ॲटॉमिक मास असे हे हेडिंग असायला पाहिजे. पण जी पुस्तकात दिली आहे मी ती ठेवलेली इथं. ॲक्च्युली आपण हे जे काही ॲटॉमिक मास पाहणार आहोत, ॲव्हरेज ॲटॉमिक मास पाहणार आहोत ते रिलेटिव्ह आहेत ते. ठीक आहे, कसं रिलेटिव्ह ॲटॉमिक मास काय ते आपण इथं बघितलं. आता बघा, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ॲन एलिमेंट इज द सम ऑफ मासेस ऑफ इट्स आयसोटोप इच मल्टिप्लाइड बाय इट्स नॅचरल अबंडन्स. आता पुन्हा इथं प्रश्न आला की ह्या मागच्या लेक्चरला सांगितलं मी तुम्हाला आयसोटोप, इथं पुन्हा आयसोटोप हा मुद्दा येतो आहे. पुन्हा एक वेळेस रिपीट करतो तुम्हाला की आयसोटोप कशाला म्हणायचं, की जे आपण सेम मास नंबर असणार आहे तुमचा, सेम ॲटॉमिक नंबर असणार आहे, ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर असेल तुम्हाला, तर त्याला आपण काय म्हणतो आयसोटोप म्हणणार. त्याला काय नाव आयसोटोप म्हणणार. हे आपण न्यूक्लिअर केमिस्ट्री नावाचं चॅप्टर आहे तिथेही बघू, आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे तिथेही ह्या डेफिनेशन जे तुमची ज्यातून डिटेलमध्ये होणार आहे. तर एक लक्षात घ्या की जे काही तुमचे सेम ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजेच तुमचा एकाच एलिमेंटचे ॲटम्स आहेत पण त्यांचं मास नंबर हा डिफरंट आहे असं आपल्याला सांगता येणार त्याच्यामध्ये. तर त्यांच्या काय करणार आपण तर की जे काही तुमचं एलिमेंट आहे त्या एलिमेंटचे जे काही ॲटम आहे, समजा आता आपण असं कन्सिडर करू की तुमचा हा क्लोरीन आहे, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 असे तुमचे हे दोन आयसोटोप्स आहेत ह्या क्लोरीन ॲटमचे. तर हा निसर्गामध्ये जे काही क्लोरीन ॲटम सापडत आहेत, ठीक आहे, 100 समजा क्लोरीन ॲटम असतील तर 100 क्लोरीन ॲटमच्या पेक्षा 100 क्लोरीन ॲटम तुमचे आहेत. त्याच्यामध्ये ह्या 100 क्लोरीन ॲटममध्ये तुमचे हे Cl35 हे समजा 75 सापडत आहेत. त्याच वेळेस हा Cl37 जो आहे तो 25% आढळतात. म्हणजे काय, हे 75% आढळतात तर हे तुमचे 25% आढळतात. तर ह्या दोघांच्या ॲटॉमिक मासची बेरीज बघा काय, ह्या किती तुमचं 35 मल्टिप्लाय बाय 75 प्लस इथं काय तुमचं 37 मल्टिप्लाय बाय 25 असं असेल. आणि याला आपण डिवाईड काय करणार इथं 100% आहे म्हणून काय करणार आपण त्याला, हे इथं पर्सेंटेज आहे ना, तर पर्सेंटेज आपल्याला काढून टाकायचे, तर त्याला डिवायडेड बाय 100 करणार. आणि ही जी काही असेल तुम्हाला जो काही मास नंबर येणार आहे, ॲटॉमिक नंबर येणार, ॲटॉमिक मास येणार आहे, त्या ॲटॉमिक मासला आपण काय इथं ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणणार. बघा आपण बघू ते काय आहे ते. बघा ॲव्हरेज ॲटॉमिक मास काय सांगितलं इथं, F1 × M1 प्लस F2 × M2 प्लस डॅश डॅश इन ब्रॅकेट Fn मल्टिप्लाय बाय Mn. आता F काय तुमचा आयसोटोप आहे आणि हे M1 काय, F1 F2 Fn हे काय तुमचं जे काही तुमचं आयसोटोप्स आहेत ते आयसोटोप M1 M2 Mn हे काय तुमचे मासेस आहेत की जे किती प्रमाणामध्ये ते प्रेझेंट आहेत डिवायडेड बाय 100. बघा काय सांगितलं त्यांनी, वेअर F इज फ्रॅक्शन रिप्रेझेंटिंग द नॅचरल अबंडन्स ऑफ द आयसोटोप्स अँड M मास नंबर ऑफ दॅट आयसोटोप. ओके ठीक आहे. तर बघा आपण इथं एक्झाम्पल बघितलं, ते क्लोरीनचं एक्झाम्पल बघितलं, त्याचाच इथं विचार करू आपण. इथं क्लोरीन हॅज 2 आयसोटोप, क्लोरीन हॅज 2 आयसोटोप. ओके, Cl35 अँड Cl37. वेअर Cl35 अँड Cl37 इथं ॲक्च्युली प्रिंट मिस्टेक झालेली, इथं 37 पाहिजे, Cl37 पाहिजे. आर एक्झिस्ट 75% अँड 25% इन नेचर. ओके, जे यांचं काय म्हणणं आहे की Cl35 हा तुमचा 75% आहे, 100पैकी 75 ॲटम हे Cl35चे आहेत आणि Cl37चे 100पैकी 25 ॲटम हे
कशाचे आहे CL37चे आहे. ओके, तर यांचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास काय आहे, कसं कॅल्क्युलेट करता आपल्याला येतं बघा. त्यांनी काय सांगितलं आपल्याला इथं, जो फॉर्म्युला दिला तो ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Cl इज इक्वल टू 35 मल्टिप्लाय बाय 75. आता हा 35 काय तुमचं इथं, तर हे तुमचं मास नंबर आहे, M1 आहे. हा काय तुमचा M1 आहे आणि हा 75 F1 आहे. काय तुमचं इथं F1 आहे. ठीक आहे, हा M2 आहे आणि हा F2 आहे. ठीक आहे, दोनच आहे म्हणून FN ची गरज नाही, MN ची गरज नाही. डिवायडेड बाय 100. मग यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, त्या मल्टिप्लिकेशनची बेरीज करायची, त्याला डिवायडेड बाय 100ने करायचं. ठीक आहे, यांचं आता काय येते बघा. याचं मल्टिप्लिकेशन जर आपण इथे केलं तर ते तुमचं, याचं मल्टिप्लिकेशन जर ते केलं तर ते तुमचं 2625. याचं मल्टिप्लिकेशन येते 925. समेशन केलेली आपण त्यांची, डिवायडेड बाय 100. आता यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते तुमची 3550 येते. 3550 येते डिवायडेड बाय 100. मग याला जेव्हा आपण डिवायडेड बाय 100 केलं तर तुमचं काय आन्सर येते, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Cl इज 37.5 इतकं ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास येते आपल्याला, इन ग्रॅम असणार आहे. ठीक आहे, ओके, गॉट इट. जर नाही समजलं तर कॉल करा मला. फक्त एक लक्षात घ्या, याच्यामध्ये इथं एक टायपिंग मिस्टेक झाली माझ्याकडनं. इथं CL37 पाहिजे. ओके, तो 35 झालेलं आहे, ते 37 पाहिजे. ठीक आहे, ठीक, टायपिंग मिस्टेक आहे माझ्याकडनं. ओके, पुढे बघा. अजून आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन युझिंग द फॉलोइंग डाटा दिलेला आपल्याला. आयसोटोप दिलेलं आहे, ॲटॉमिक मास दिलेलं आहे, नॅचरल अबंडन्स दिलेलं आहे. निऑन 20 ज्याचा ॲटॉमिक मास आहे 19.9924 युनिफाईड मास. नॅचरल अबंडन्स त्याचं 90.92% आहे. निऑन 21 आहे आयसोटोप, त्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे त्याचं 20.9940 युनिफाईड मास इतका आहे. नॅचरल अबंडन्स एकदम कमी आहे, 100पैकी फक्त 0.26 इतकंच ते तुम्हाला सापडता येते. आणि निऑन 22 त्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे 21.9914 युनिफाईड मास इतका आहे ते. म्हणजे जर आपण इथं असं जर म्हटलं तर हे तुमचं 20 आहे, ॲक्च्युली हे 21 आहे आणि हे 22 आहे जर आपण राऊंडअप केलं तर. ओके, इथं आपण राऊंडअप करत नाही, तुम्ही फिजिक्समध्ये शिकला आहे राऊंडअप काय ते. तर यांचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन करताना काय येईल बघा, सोल्युशन काय होते बघा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन 20 मल्टिप्लाय बाय पर्सेंटेज, किती त्याचं अबंडन्स आहे ते, प्लस ॲटॉमिक मास ऑफ निऑन 21 मल्टिप्लाय बाय पर्सेंटेज त्याचे किती आहे ते. ॲटॉमिक मास ऑफ निऑन 22 मल्टिप्लाय बाय त्याचं पर्सेंटेज किती आहे ते, डिवायडेड बाय 100. मग आता मला सांगा तुम्ही, यांचं ॲटॉमिक मास नंबर काय तुमचा निऑनचा 20चा, तर 9924 इतका आहे. मल्टिप्लाय बाय काय येईल तुमचं 90 येईल. हे बघा इथं दिलेलं आहे. तर ह्या व्हॅल्यू आपण वरच्या जे काही दिलेल्या ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ते ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करणार आणि कॅल्क्युलेशन करणार. ओके, तर ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपलं जे काही फायनल आन्सर मी तुम्हाला इथं दाखवतो आहे काय येते, 20.170 येते. ठीक आहे, आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करून पाहावं लागणार आहे. मी इथं केलेलं नाही आहे. ऑनलाईनमध्ये थोडंसं रिस्ट्रिक्शन येतात त्याच्यामुळे मी हे कॅल्क्युलेशन केलेलं नाही. अशी अपेक्षा करतो की तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून पाहणार आणि मग पुढे जाणार. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, कॅल्क्युलेशन करा, बघा जे काही ॲन्सर आलेलं आहेत की हे ॲन्सर व्हेरीफाय करा. ही तुमची जबाबदारी आहे, तुम्ही करा. जर व्हेरीफाय होत नसेल तर मग माझी जबाबदारी येणार, मी तुम्हाला ते तिथं एक्सप्लेन करून सांगेल पुन्हा. ठीक आहे, तुम्हाला ज्यांना ते व्हेरीफाय होणार नाही त्यांना मी वैयक्तिक ते फोनवरती त्यांनी मला फोन करायचा, मी त्यांना ते समजून सांगेल. ओके, ठीक आहे. पुढे मॉलिक्युलर मास
आता मॉलिक्यूल म्हणजे काय की जे काही तुमचे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट्स कंबाईन होत आहेत आणि कंपाऊंड फॉर्म करतो आहे आणि कंपाऊंडला जो रिप्रेझेंट करणारा ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणतो मॉलिक्युल्स म्हणतो आणि त्या मॉलिक्युलचं मास म्हणजे आपण मॉलिक्युलर मास म्हणणार. ओके. मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल ॲटम्स ऑफ एलिमेंट्स विच कन्स्टिट्यूएंट द मॉलिक्यूल. ओके. काय सांगितलं मी तुम्हाला? कंपाऊंड सांगितलं. कंपाऊंडचा स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल, कंपाऊंडचा स्मॉलेस्ट ग्रुप ऑफ ॲटम जो कंपाऊंडला रिप्रेझेंट करतो. जसं आपण वॉटर हा कंपाऊंड आहे. त्याचा स्मॉलेस्ट ग्रुप ऑफ ॲटम काय तुमचा? तर H2 आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण ज्याला म्हणतो त्याला केमिकल फॉर्म्युला ज्याला आपण म्हणतो तो तुमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मॉलिक्युलला रिप्रेझेंट करतो आहे. ॲक्च्युली हा काय आहे? मॉलिक्युल रिप्रेझेंट करतो एकच. ठीक आहे. मग याचं मास आपल्याला ह्या मॉलिक्युलचं मास आपल्याला इथं बघायचं आहे. जसं हे वॉटर आहे किंवा मग वॉटरनंतर तुम्ही अमोनिया घ्या. ह्या अमोनियाला काय रिप्रेझेंट करणार, कसं रिप्रेझेंट करणार तुम्ही? तर NH3 दाखवतात. NH3 ह्या मॉलिक्युल तुम्ही दाखवतात. ओके. असं तुम्ही दाखवतात अमोनिया. कार्बन डायऑक्साईड तुम्ही CO2 म्हणजे ॲक्च्युली तुमचं मॉलिक्युल आहे. कार्बन डायऑक्साईड हा कंपाऊंड आहे, त्याचं मॉलिक्युल काय आहे? CO2 आहे. ओके. तर ह्या मॉलिक्युलमध्ये असलेले जे काही तुमचे ॲटम्स आहेत त्या ॲटमचं आपण समेशन करणार, ॲव्हरेज ॲटॉमिक मासेसची समेशन करणार आणि ते जे काही असेल जे काही व्हॅल्यू येईल त्याला आपण मॉलिक्युलर मास म्हणणार. एक्झाम्पल बघू आपण इथं. काय सांगितलं त्यांनी? मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल ॲटम्स ऑफ एलिमेंट विच कन्स्टिट्यूएंट द मॉलिक्यूल. ओके. बघा आता कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4. आता हा H2SO4 दिलेला आहे. या H2SO4मध्ये 2 हायड्रोजन ॲटम आहे प्लस सल्फरचा 1 ॲटम आहे प्लस ऑक्सिजनचे 4 ॲटम आहेत. तर यांची आपण बेरीज केलेली आहेत. काय केलं आपण इथं? यांची बेरीज केलेली आहेत. बघा हा सम केलेला आपण इथं सम केलेली आहे. ह्या सगळ्या ॲटमची काय केलेली इथं? समेशन आपण इथं केलेलं आहे. तर हे समेशन जे आहेत आता इथं जर आपण इथं बघितलं तर 2 मल्टिप्लाय बाय आता इथं हे 2 हायड्रोजन ॲटम आहे म्हणून मल्टिप्लाय करतो आपण इथं. एक हायड्रोजन ॲटमचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे तुमचा 1 प्लस इथं सल्फर किती आहे? 1 आहे म्हणून 1 मल्टिप्लाय बाय नाही घेतला पण हा 1 तरी चालेल तिथं. सल्फरचा आहे तुमचा ॲटॉमिक मास ॲव्हरेज ॲटॉमिक मास हा 32 आहे प्लस 4 मल्टिप्लाय बाय एका ऑक्सिजन ॲटमचं आपण कालच्या लेक्चरला कॅल्क्युलेट केलं होतं ते आहे 16. ओके. सो 2 + 32 + 4 मल्टिप्लाय बाय 16 विच इज इक्वल टू 64. ओके. 64 आलं. आपण ही जर बेरीज केली तर हे 98 येते. तर याचं मॉलिक्युलर मास काय झालं? H2SO4चं 98 झालं. बघा कसं कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते मी जे सांगितलं ते चालेल. मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 2 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन प्लस ॲटॉमिक मास ऑफ सल्फर प्लस 4 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ओके. मग आता हे प्रत्येकाची व्हॅल्यू पुटअप केली. 2 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 32 प्लस 4 मल्टिप्लाय बाय 16 तिथे तुमचं आलं इथं 2 + 34 + 64 विच इज इक्वल टू 98 युनिफाईड मास. काय येते तुमचं इथं? 98 युनिफाईड मास येते तुमची ती व्हॅल्यू येते. ठीक आहे. हा एक एक्झाम्पल झालं. अजून एक एक्झाम्पल बघा आपण इथं. कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ CO2चं मॉलिक्युलर मास आपण कॅल्क्युलेट करणार. काय येईल CO2चं मॉलिक्युलर मास काय येईल सांगतो तुम्हाला. ते इथं सांगतो. कार्बन 1 आहे म्हणून 1 मल्टिप्लाय बाय C प्लस ऑक्सिजन 2 आहे म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय O. ओके. ठीक आहे. 1 मल्टिप्लाय बाय 12 कार्बनचा ॲटॉमिक मास काय तुमचा 12 आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास प्लस 2 ऑक्सिजनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास काय आहे 16 आहे. ठीक आहे. सो 12 + 32 हे 2 मल्टिप्लाय बाय 16 तर 32 येतात विच इज इक्वल टू
44 युनिफाईड मास. काय येईल तुमचं ते 44 युनिफाईड मास येईल ते. ठीक आहे, 44 युनिफाईड मास येणार आहेत. तर हे झालं तुमचं मॉलिक्युलर मास झालं. बघा पुन्हा कॅल्क्युलेशन बघा काय सांगितलं त्यांनी. मॉलिक्युलर मास ऑफ CO2 इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस 2 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. So molecular mass of CO2 is equal to 12 plus 2 multiplied by 16, okay, which is equal to 12 plus 32, which is equal to 44 unified mass. असं ते येणार आहेत. अजून एक एक्झाम्पल बघू आपण याच्यामध्ये जे पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ C6H5Cl. काय कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ C6H5Cl. क्लोरोबेन्झिन कंपाऊंड का तुमच्या इथं क्लोरोबेन्झिन हा कंपाऊंड आहे तो. तर त्याचं मॉलिक्युलर मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा काय तुमचं मॉलिक्युलर मास ऑफ C6H5Cl इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय कार्बन प्लस 5 मल्टिप्लाय बाय हायड्रोजन ॲटम जे काही असेल तुमचे ते हायड्रोजन ॲटमचं ॲटॉमिक मास मल्टिप्लाय बाय प्लस 1 मल्टिप्लाय बाय Cl. बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला मॉलिक्युलर मास ऑफ C6H5Cl 6 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस 5 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन प्लस 1 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. मग त्यांच्या व्हॅल्यू पुटअप करायचे. कार्बनची 12, ऑक्सिजनची 16 आणि Clची 35.5. ओके बघा 6 मल्टिप्लाय बाय 12 प्लस ओके इथं पुन्हा एक प्रिंट मिस्टेक झालेली आहे, टाईप मिस्टेक. इथं तुमचं हायड्रोजन पाहिजे, इथं ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन पाहिजे, टाईप मिस्टेक आहे, सॉरी. 5 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 35.5 असं पाहिजे ते. ओके ठीक आहे. सो मॉलिक्युलर मास काय ते तुमचं इथं 72 प्लस 5 प्लस 35.5 असं आहे ते. तर इथे तुमचं काय आलं त्यांचं आन्सर 112.5 युनिफाईड मास असं ते ॲन्सर त्याचं येते. तर हे लक्षात घ्या तुम्ही. बघा पुढे फाइंड द मास ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इन AMU अँड इन ग्राम. ठीक आहे बघा आता मॉलिक्युलर मास काय आपल्याला ऑक्सिजनचं तर 2 मल्टिप्लाय बाय 16 विच इज इक्वल टू 32. आता आपल्याला कशामध्ये पाहिजे ते ग्रॅममध्ये पाहिजे. तर ग्रॅममध्ये आपल्याला मल्टिप्लाय करणार कशाने ते ॲव्हरेज आपण जे काही काढलेलं 1 AMU इज इक्वल टू म्हटलेलं ग्रॅममध्ये 1.66 इंटू 10⁻²⁴ तर त्याला मल्टिप्लाय करणार. ओके सो 32 मल्टिप्लाय बाय 1.66 इंटू 10⁻² विच इज इक्वल टू 53.1379 इंटू 10⁻² असं ते येणार आहेत. ओके पुढे फॉर्म्युला मास ही एक कन्सेप्ट आहे. आता फॉर्म्युला मास ही कन्सेप्ट काय आहेत तर इट इज जस्ट लाईक मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास सारखीच ही कन्सेप्ट आहे. द टर्म फॉर्म्युला मास इज यूज्ड फॉर सच ॲज आयनिक कंपाऊंड इन्स्टेड ऑफ मॉलिक्युलर मास. जे काही तुमचे आयनिक कंपाऊंड आहे त्या आयनिक कंपाऊंडमध्ये ही फॉर्म्युला मास ही कन्सेप्ट जी आहे ती यूज होते इन्स्टेड ऑफ मॉलिक्युलर मासच्या संदर्भामध्ये. मग आता असं का तर एक लक्षात घ्या तुम्ही याच्यामध्ये असं का होतं याच्यामध्ये की आपल्याला फॉर्म्युला मास हे वापरायचे आहे. जे काही तुमचं आयनिक कंपाऊंड आहेत ते आयनिक कंपाऊंडमध्ये निगेटिव्ह पार्टिकल पॉझिटिव्ह पार्टिकल असतात. तर हा जो काही तुमचा पॉझिटिव्ह पार्टिकल आहे तो एकाच निगेटिव्ह पार्टिकलने तो सराउंडेड नसतो तर वेगवेगळ्या म्हणजे नंबर ऑफ निगेटिव्ह पार्टिकलने तो सराउंडेड असणार आहे. तसाच पॉझिटिव्ह पार्टिकलसुद्धा हा तुमचा निगेटिव्ह जो काही पार्टिकल आहेत कटायन्स आहे अनायन्स आहेत त्या अनायन्सने तो सराउंडेड असणार आहे. तर म्हणून तिथं तो एक तुमचा एक काय म्हणतो आपण त्याला एक ग्रुप ऑफ ॲटम्स होते तिथं. फक्त एकच राहत नाही आहे ते जसं मॉलिक्युल राहत नाही आहे पण त्यांचं एक क्राउडिंग तिथं होते. मग जो काही फॉर्म्युला आहे त्याचा आता समजा NaCl आहे हा Na आहे. तर हा Na काय Na प्लस काय आहेत Cl मायनस Cl मायनस Cl मायनस Cl मायनस Cl मायनस Cl मायनस तो असा सराउंडेड आहे. किंवा हा Cl मायनस आहे तर हा Cl मायनस काय आहे तुमचा Na प्लस
Na प्लस Na प्लस Na प्लस Na प्लस असा तो सराउंडेड असणार आहे. तर मग हे इथं तुमचं या सगळ्यांचं जो काही मास आहे ते मास कॅल्क्युलेट करायला गेलं तर तो खूप जास्त आहे. मग ह्या आपण NaClचं मास काय कसं त्याला कसं रिप्रेझेंट करतो, त्या फॉर्म्युला काय त्याचा, तर NaCl फक्त इतकंच दाखवतो आपण सोडियम क्लोराईडचं. म्हणून आपण इथं फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याचा आपण मास कॅल्क्युलेट करतो, म्हणून काय म्हणतो इथं फॉर्म्युला मास म्हणतो इन्स्टेड ऑफ मॉलिक्युलर मास. ओके, कॅल्क्युलेशन सेम जसं तुमचं फॉर्म्युला मासचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे तसंच त्याचं मॉलिक्युलर मासचं जसं कॅल्क्युलेशन केलेलं आहे तसंच फॉर्म्युला मासचं आपल्याला इथं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके बघा, तर फॉर्म्युला मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम प्रेझेंट इन द फॉर्म्युला. जसं आता NaClचं मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये. ठीक आहे, बघा कॅल्क्युलेट द फॉर्म्युला मास ऑफ CuSO4. Cu हा एक ॲटम आहे, सल्फर हा एक ॲटम आहे, ऑक्सिजन हा एक ॲटम आहे, पण ऑक्सिजनचे 4 ॲटम त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. सो फॉर्म्युला मास ऑफ CuSO4 इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ Cu प्लस ॲटॉमिक मास ऑफ सल्फर प्लस 4 मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, कारण 4 ऑक्सिजन ॲटम तुमचे त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, सो इट बिकम्स कॉपर आहे, कॉपरचं ॲटॉमिक मास काय तुमचं 63.5, सल्फरचं 32, सो 63.5 प्लस 32 प्लस ऑक्सिजनचं 16 आहे, नंतर 4 आहे म्हणून 4 मल्टिप्लाय बाय 16. ओके, तर हे ते तुमचं इथं बघा 63.5 प्लस 32 प्लस 64 यांचं आपण जर समेशन केलं तर ते समेशन येते तुमचं 159.5 युनिफाईड मास असं ते ॲन्सर त्याचं येते. ओके, ठीक आहे, काही एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला. फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ NaCl. आधी आपण NaClचा इथे विचार करू. फॉर्म्युला मास ऑफ NaCl फॉर्म्युला आहे तुमचा, ते काय तुमचा फॉर्म्युला मास ऑफ NaCl इज इक्वल टू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Na प्लस ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Cl. तर Naचं काय 23 आणि Clचं काय 35.5 जे आपण आताच कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे, फॉर्म्युला मास ऑफ NaCl इज इक्वल टू 23 प्लस 35.5 विच इज इक्वल टू 58.5. ओके, हे झालं तुमचं NaClचं. मग आता CuNO3/2 याचं कॉपर नायट्रेटचं फॉर्म्युला मास ऑफ कॉपर नायट्रेट इज इक्वल टू आपल्याला तो कॅल्क्युलेट करायचा आहे. मग तो तुमचा फॉर्म्युला मास ऑफ CuNO3/2 विच इज इक्वल टू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कॉपर प्लस ट्वाईस. आता हा ग्रुप ऑफ ॲटम आहे, इथं हा तुमचा ग्रुप ऑफ ॲटम आहे, तो 2 वेळेस आलेला आहे म्हणून 2 इथं थोडंसं वेगळं केलं आपण. 2 मल्टिप्लाय बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन प्लस 3, आता 3 ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये, 3 ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन असं घेतलेलं आहे. मग आधी आपल्याला कॅल्क्युलेशन करू आपण याच्यामध्ये काय बघा 63.5 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 14, एकच नायट्रोजन ॲटम आहे म्हणून 14 म्हटलं आपण इथं, प्लस 3 ऑक्सिजन ॲटम आहे म्हणून 3 मल्टिप्लाय बाय 16 असं म्हटलेलं आहे. ओके, आणि त्या पूर्ण याला आपण मल्टिप्लाय केलं 2ने, म्हणजे तुमचं तिचं ॲन्सर आलं बघा. काय आलं तुमचं, ह्या सगळ्यांचं जर आपण इथं कॅल्क्युलेशन केलं तर ते ॲन्सर आहे तुमचं 187.5 युनिफाईड मास. अशा ह्या कन्सेप्ट आहेत. तर ह्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल, काही समस्या असेल तर मला कॉल करा, मी तुम्हाला त्या क्लिअर करून देईल. ओके, ठीक आहे, आपण इथं थांबू आज. हॅव अ नाईस डे.